आता बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात। विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघातही काँग्रेसला त्यांचा दारुण पराभव समोर दिसतोय आणि त्यामुळेच काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे भाजपवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप आता भाजपने केलाय। काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर आपले नगरसेवक गोव्यात बंदिस्त केल्याचा तसेच काँग्रेस नगरसेवकांना पैशाचा आमिष दाखवल्याचा आरोप केला होता आणि त्यामुळे नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलंय। प्रतिसादामुळे पायाखालची वाळू घसरलेली आहे। आम्ही असं ऐकलं की काल तर म्हणजे वाकुल्या दाखवत होते लोकशाहीला हे लोक। आम्ही सगळे चाललो गोव्याला, जो डर गया वो गोवा गया। बीजेपी म्हणजे माझं नगरसेवकांना म्हणणं नाही, बीजेपी पक्षाच्या नेत्यांना म्हणणं आहे, जो डर गया वो गोवा गया। कारण की हात दाखवून ते जसं पर्यटनाला थोडी चालले होते ते, आणि बावनकुळे साहेब म्हणतात की सगळे स्वखर्चाने चालले आहेत। तर जनता काही एवढी अजाण नाही आहे की त्यांना कळणार नाही की कोण घेऊन चाललं, कशासाठी घेऊन चाललं, काय कारण आहे। त्यांचे मोबाईल सुद्धा जप्त करणार आहेत, इतकी भीती निर्माण झाली आहे। नगरपालिकेचे जे नगरसेवक आहे त्यांचा रामभाऊ माळगी प्रबोधिनी मीरा भाईंदर येथे अभ्यास वर्ग आहे आणि अभ्यास वर्गाच्या अगोदर त्या सगळ्या लोकांनी कलेक्शन करून जर ठरवलं असेल की अभ्यास वर्गाच्या अगोदर आपण कुठे गोव्याला गेलं पाहिजे तर तो त्यांचा प्रश्न आहे। आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांचे मोबाईल सुरू आहे, त्यांच्याशी केव्हाही आपल्याला सुद्धा थेट बोलता येईल अशा प्रकारचं चित्र आहे। आणि रायताराला काँग्रेसच्या लोकांना कुठे प्रलोभन देण्याचा प्रश्न, तर मी तर त्या ठिकाणी खुलं आव्हान त्या ठिकाणी देतोय की एक तरी काँग्रेसचा नगरसेवक माझ्यासमोर आणून दाखवा की ज्याला आम्ही 10 लाखाची ऑफर दिली आहे। खुलं आव्हान आहे। त्यामुळे बिनबुडाच्या गोष्टी करायच्या, खोटे आरोप त्या ठिकाणी लावायचे, वातावरण गडबड करण्याचा प्रयत्न करायचा, आपली हार त्यांना दिसते आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हार समोर दिसत असताना कुठले तरी कारण शोधायचे। तरी आता बरं झालं की त्या ठिकाणी रजतजी EVM मशीन नाही आहे, नाहीतर यांनी पहिला प्रश्न केला असता की अतुल लोंढेची बटन दाबली म्हणजे डॉक्टर पोद्दारला मतदान जातं, अशा प्रकारचा आरोप यांनी केला असता। पण आता तर EVM मशीन नाही आहे, आता तर बॅलट पेपर आहे। त्यामुळे बॅलट पेपरवर यांची ताकद किती आहे हे निश्चितपणे 22 तारखेला दिसेल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।